गिरिजा फागनीस. येस, गिरिजा फागनीस. आणि त्या आपल्याला काय शिकवतात ते आधी बघूया आणि बाकीच्या गप्पा ज्या आहेत त्या आपण पदार्थ बनवता मारू. काय चालेल चालेल ना. बरं, ही जी तयारी आहे गूळ आहे म्हणजे गोड आहे, तर काय नाव आहे? हे कलिंगडाचा केक आहे. म्हणजे आपण जे धोंडच म्हणतो, काकडीचा आपण खातोच, पण कलिंगड हे जरा उन्हाळ्यामध्ये जरा जास्त, आता ऑक्टोबर हीट म्हणजे कलिंगड जरा खायला पाहिजे. ठीक आहे. तर तो कलिंगडाचा लाल भाग आपण असंच खातो किंवा त्याचं सरबत करून पितो, पण पांढरा भाग असतो ना, तो तर जास्ती प्रकृतीला चांगला असतो. तो हा आहे. म्हणजे त्याच्याबरोबर थोडासा पिंक निघालाय, पण तो पांढरा भाग अगदी सालासकट किसायचा, तो फुकट नाही घालवायचा. ठीक आहे. मग आपण याचं साहित्य, केकचं, कलिंगडाच्या केकचं साहित्य नीट बघूया. हा कलिंगडाचा सफेद भागाचा किस आहे, हे खोबरं आहे, गूळ आहे आणि हा तांदळाचा रवा आहे. हे मीठ आहे चवीपुरतं आणि काजूचे तुकडे आहेत. साहित्य बघितलं आपण. आणि आता काकू एकत्र सगळं शिजवायचं सगळं, पण आधी हे घालायचं, गूळ नंतर घालायचा. आधी किस घालायचा. गोड बऱ्यापैकी लागेल ना, कारण हे काय तेवढं गोड नसणार. घालू? हो. आणि थोडंसं त्याला पाणी लागेल ह्याच्या बरोबर शिजवायला. थोडंसं पाणी लागेल. जरा हे होऊ देत, त्याला थोडं मीठ टाकायचं. हा, मीठ टाकायचं. थोडं चवीला, अगदी असं चिमूटभर अगदी म्हणजे गोडाला घालतो तसं. ओके. आता काय हवंय? आता त्याच्यात तांदळाचा रवा पण जरा ढवळून. चालेल. म्हणजे ते शिजवूनच घ्यायचं. हो, सगळं रवा पण चांगला जरा शिजवायचा, मग गूळ घालायचा, कारण गूळ घातला की मग कुठचंही हे तांदूळ किंवा हे शिजत नाही. अच्छा, ओके. आता झाला रवा. घालू? रवा घालू? पण काकू ह्याच्यात मावेल एवढा रवा का काही प्रमाण? म्हणजे हे 2 वाट्याला, हे 2 वाट्या आहे आणि 1 वाटी रवा आहे. अच्छा. थोडस पाणी पण अजून चालेल म्हणजे घातलं तर. हो, बस. गुळाचं पण कारण खोबरं हे काजू सगळं घालायचं. एक घालू. घालू का मी? घालते. आणि 1 वाटी खोबरं. हो, 1 वाटी खोबरं. ठीक आहे. हे सगळं मिक्स झालं. आता गुळाचं पण पाणी सुटेल. आता गुळ पण घाला. हो, सगळा लागेल. आणि ह्याचे काजूचे तुकडे पण घाला. काकू मला सांगा की कलिंगडाचं आपण म्हणजे सालीचं सुद्धा फुकट न जाऊ देता हे असं करावं, हे तुम्हाला म्हणजे सुचलं आधी? हो, सुचलं. हो. आणि दुसरं मला असंही विचारायचं होतं की आता तुमची मुलं किती? तुम्हाला 3 मुलं, 2 मुलगे आणि 1 मुलगी. 2 मुलगे 1 मुलगी. म्हणजे देवकी मोठी. देवकी मोठी. ओके. आणि दुसरी 2 मुलं? देवेंद्र आणि देवेश. अरे सगळे मस्त आणि नावं खूप सुंदर आहेत. तर त्यांच्यासाठी ही सगळी खाणी तुम्हाला सुचली असणार. पण देवकीच्या बाबतीत मला असं विचारायचं की तुम्हाला स्वतःला काही अशी आयुर्वेदाची आवड होती का, किंवा घरात वातावरण? घरात आयुर्वेदिकच वातावरण होतं. म्हणजे असं पटकन पहिलं डॉक्टरकडे जायच्या आधी घरी गावठी औषधं करायची. सर्दी खोकल्याला पासून, अशी अगदी मोठा आजार असेल तर नाही, पण सर्दी खोकल्याला म्हणून मग तिला ते आतमधून कुठेतरी वाटलं असेल आपण म्हणजे हे पण ट्राय करा. काजूचे तुकडे पण टाका. तर त्याच्यामुळे कणीचं गुड ऑप्शन. आजच्या काळाची गरज. आपलं सगळ्यात शतकानुशतक, हजारो शतकं जुनं आपलं आयुर्वेद भारतातलं. त्याच्यावर झाकण ठेवायचं, जरा एक उप काढायची. अच्छा. शिजेल. मग भाजत लावायचं. बरं, ठीक आहे. मग आता त्या म्हणजे हे करून घेऊया आणि मग भाजूया. त्याची तयारी. मिश्रण आणलं व्यवस्थित आपलं, आपण जे बनवलं ते. आणि आता ऍक्च्युली आपण ते पॅनकेक
सारखं करतोय. पण आधी गॅस लावत नाही आहोत, आधी आपण ग्रीसिंग करून घेतलं, म्हणजे साजूक तूप लावले तव्याला. तर काकू आधी तुम्ही थापणार हो आणि मग गॅस मग गॅस लावायचा. म्हणजे हे असं कुरकुरीत करणार का? नाही नाही, मऊ होतं, कुरकुरीत नाही, मऊ होतं. अच्छा, असं जाडसर करायचं. हो, जाडसरच करायचं. तरी पण ते भाजतं, म्हणजे जाड असतं त्यानं. तो रवा आधी अर्धवट शिजलेला असतो ना, त्याच्यामुळे भाजायला वेळ नाही लागत. हे लावून झालं की मग गॅस पेटवायचा. हा, हा, ठीक आहे. झाकण ठेवायचं. हा, आणि गॅस पेटवायचा. बरं, ठीक आहे. एक 5 मिनिटात मला वाटतं होय होईल. होय. लावू? हो. ठीक आहे, एक 5 मिनिटं आम्ही जरा ते करून घेतो. काकू मला सांगा की दोन्ही बाजूनी करायचं का हे असंच केक सारखं? नाही, दोन्ही बाजूने. थोडा वेळ थंड करत दिलं की मग परतायचं. परत उलटी बाजू. उलटी बाजू. ठीक आहे, मग तसं करून पण घेतो. परतलेल्या बाजूला जास्ती वेळ लागत नाही. हा, अगदी थोडा वेळ. झालेलीच असते. झालेलीच असते. ठीक आहे, मग एक 5 मिनिटं आपण करूया, मग पलटूया. आता हे पलटवून झालेलं आहे आणि काकू रेडी ना? अगदी रेडी. पण तो थंड होऊन मग कापायचं. थंड होऊन कापायचं. जरा थंड झाला पाहिजे. आणि ह्याचं साहित्य आणि कृती पण लिहून घ्या. कलिंगडाचा केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कलिंगडाच्या पांढऱ्या भागाचा किस, ओलं खोबरं, गूळ, तांदळाचा रवा, मीठ आणि काजूचे तुकडे. कृती: प्रथम कढईमध्ये कलिंगडाचा किस, मीठ, रवा, ओलं खोबरं, किसलेला गूळ आणि काजूचे तुकडे घालून मिश्रण शिजवून घ्यावं. गॅसवर पॅन गरम करून त्यात तुपावर तयार मिश्रणाचा जाडसर गोळा थापून घ्यावा आणि 5 मिनिटांसाठी खरपूस भाजून घ्यावा.